स्मार्ट अहमदनगर न्यूज। जामखेडच्या उपोषणस्थळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट, आंदोलनाला दिला ठाम पाठिंबा। जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे। जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या अनधिकृत अतिक्रमण व कामातील अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे गेल्या 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। सदर उपोषणाचा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिला। गेल्या 6 दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या साखळी उपोषणामागील भूमिका जाणून घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे। वाढती अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवली गेली पाहिजेत। यावेळी त्यांनी पुढे असेही नमूद केले आहे की संबंधित अधिकाऱ्यांसोबत नेमकी आजच सभापती राम शिंदे यांची जामखेडमध्ये बैठक होणार असल्याची माहिती मिळाली असून त्या बैठकीतील निर्णयानुसार पुढील भूमिका जाहीर केली जाईल। मुख्यमंत्र्यांशी बोलतो, मात्र शहरातील रस्त्यालगतची अनधिकृत अतिक्रमणे काढलीच पाहिजेत। जामखेडकरांच्या पाठीशी मी ठाम उभा आहे, काळजी करू नका असेही ते म्हणाले। या आंदोलनात आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांबरोबर जामखेड शहर बचाव कृती समिती, मुस्लिम पंच कमिटी, जामखेड तालुका वकील संघ, वंचित बहुजन आघाडी, त्रिदल माजी सैनिक संघटना, डॉक्टर असोसिएशन, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र, जिव्हाळा फाउंडेशन, ज्येष्ठ नागरिक संघ या सामाजिक संघटना समवेत नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले आहेत। यावेळी उपोषणस्थळी दैनिक सूर्योदयचे संपादक गंगाधर काळकुटे, ज्येष्ठ नागरिक प्रा. शहाजी डोके, रंगनाथ राळेभात, उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेभात, विकास तात्या राळेभात, शहाजी काका राळेभात, संभाजी राळेभात, मंगेश दादा आजवे, प्रदीप टापरे, नगरसेवक अश्रू शेळके, पवन राळेभात, प्रवीण सानप, प्रा. विकी धायतडक तसेच लक्ष्मण ढेपे, संभाजी मुळे, हनुमंत गोरे, गणेश वारे, राहुल उगले, विनायक राऊत, अनिल सदाफुले, संभाजी ढोले, संजय डोके, उमेश राळेभात, महेश यादव, तात्यासाहेब बांदल आदी मान्यवर तसेच बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते।